मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदीचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे. दरम्यान मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घेण्याची असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे. क्षीरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आमची जबाबदारी आहे. त्यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी मतदारांना केले आहे. शरद पवार यांनी थेट नरेंद्र मोदींचे ते भाषण ऐकवून माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज बुधवार मोडणी येथे देखील पवार यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ऐकवले आहे. पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानावर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली. नरेंद्र मोदी यांचे 2014चे भाषण यावेळी त्याने ऐकले तर दिलेले आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही आणि शिव्या आम्हा लोकांना घालत आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले. आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडाच्या घरचे अवतान जेवल्याशिवाय खरे नाही. अशी स्थिती मोदी साहेबांनी आज देशामध्ये केली आहे अशी टीका देखील यावेळी शरद पवार यांनी केली. या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची. शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातात ही सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढे करून त्यांना शक्ती द्यायची आणि त्याच हेतूनं